नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची जी यादी आहे, तर ती पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पोलीस भरती संदर्भात सर्वसाधारण सूचनांची जी काही PDF आहे ती आपण ओपन केलेली आहे आणि यामध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली तुम्ही पाहू शकता. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. तर ही महत्त्वाची सूचना आहे. आता यामध्ये खाली तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामध्ये SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, यामध्ये कॅटेगरीमधून फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांसाठी जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि या ठिकाणी खाली सर्व उमेदवारांच्या बाबतीत संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT. खेळाडूंच्या बाबतीमध्ये या ठिकाणी खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, या ठिकाणी जो शासन निर्णय आहे तर त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यायचं आहे. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विजा भजप भजक भजड विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, SEBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्या बाबतीत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतूद क्रमांक 4 नुसार. तर अशा प्रकारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत सूचना आहे. माजी सैनिकांसाठी या ठिकाणी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. खाली गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता खाली जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, पोलीस पाल्य अनाथ, अंशकालीन असाल, EWS SEBC प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त. अशा प्रकारे हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जर तुम्हाला लाभ घ्यायचं असेल तर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. NCC प्रमाणपत्र, अशा प्रकारे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील. तशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण कागदपत्राबाबतची सूचना या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.